16वी कविता स्वप्न करू साकार, कवी किशोर पाठक। या कवितेत कवीने श्रमाने मातीतून मोती पिकवू, एकजुटीने राहू व देशाचे भविष्य उज्ज्वल करू असा संदेश दिला आहे। कृषी व उद्योग जगतात क्रांती करण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते। कविता वाचूया। या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। फुला फुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन। चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती धन हे अपरंपार। या हातांनी मंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते। उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार। हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट। शक्तीचीही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार। या विश्वाची विभव संपदा, जपू वाढवू आम्ही लाखदा। हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार। कवितेचा भावार्थ। या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। मग आता कवी किशोर पाठक काय सांगत आहे की ही जी आमची भारत भूमी आहे, या भारत भूमीचे उज्ज्वल भविष्य सुंदरपणे रेखाटले आहे। या देशाची जी माती आहे, म्हणजेच येथील जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती आम्हा भारतीयांची आहे। आणि या मातीवर कोणाचा अधिकार आहे? मग आमचा। येथील ज्या परंपरा आहेत त्या फक्त आमच्याच आहे, म्हणजे त्या परंपरांवर कोणाचा अधिकार आहे? आमचा। तो कवि किशोर पाठक क्या कह रहे हैं कि यह जो हमारी भारत माँ है, इस भारत माँ पर किसका अधिकार है? हम भारतीयों का, आम्ही जे भारतीय आहोत त्यांचा, हम भारत के जो वासी हैं उनका ही अधिकार है। और किस किस पर है? तो यहाँ की जो मिट्टी है उस पे, यहाँ की जो परंपराएं हैं, यहाँ की जो संस्कृति है, इस पर हमारा ही अधिकार है। वैसे अगर हम देखें तो हमारा भारत कौन सा देश कहा जाता है? किसानों का देश। यानी कि आपला जो भारत आहे, कोणता देश आपण ओळखतो? कृषी प्रधान देश म्हणून। मग या देशावर कोणाचा अधिकार आहे? म्हणजे शेतकरी आहेत, जे भूमिपुत्र आहे इथले। तो यहाँ इथले जे भूमिपुत्र आहेत, मग ते कोणाला म्हटलं जातं? शेतकऱ्यांना, किसानों को। और इस देश की जो परंपरा है, उस पर जो खरा हक है, तो वो किसका है? किसानों का है। क्यों है? क्योंकि वे क्या करते हैं? वे काया मातीची मशागत करून धनधान्य निर्मिती करतात व या धरतीला सुजलाम सुफलाम करण्याचे कर्तव्य करतात। त्यासाठी ते आयुष्यभर कष्ट करत असतात आणि कष्टातूनच मग काय निर्माण होते? कृषी संस्कृती। तो यहाँ के जो किसान है, वे क्या करते हैं कि उनका ही इस धरती पर अधिकार है, इस भारत भूमि पर उनका ही अधिकार है, क्योंकि वे दिन रात खेत में मेहनत करते हैं, अच्छी फसल लाते हैं
और या उनकी ही वजह से हमारी जो भारत की कृषि संस्कृति है वह उसका निर्माण हुआ है, इसलिए इस पर इन किसानों का ही अधिकार है कृषीमुळेच। तो इस कृषी संस्कृतीमुळेच काय झालेलं आहे, या नव्या पिढीचं, अगर हमारे किसान अच्छी फसल नहीं बोते, अच्छा अनाज नहीं उगाते, तो हम भारतवासी अच्छे रह पाते क्या? भरपेट खाना खा सकते थे? नहीं। तो उनकी ही वजह से हम भरपेट खाना खाते हैं, अच्छी तरह मेहनत करते हैं, और अगर हम अच्छा खाएंगे पिएंगे तो ही हमारा दिमाग चलेगा, और हमारा दिमाग अच्छा चलेगा तो ही हमारी सोच अच्छी होगी, और हमारी सोच अच्छी होगी तो हम नई नई सुविधाएं, नए नए तंत्र ज्ञान का खोज करेंगे और हमारे भारत का नाम रोशन करेंगे। तो क्या करना है हमें? हम जो बच्चे हैं, इसीलिए कवि क्या कह रहे हैं, येथील संस्कृती परंपरा यांचे जतन आपण सारे जण नव्या पिढीचे जे लोक आहेत त्यांनी करायचं आहे, आणि नव्या युगाचं जे स्वप्न आहे ते साकार करायचं आहे। फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार। मंगल पवित्र, चैतन्य यानी कि नई चेतना देने वाला, सुदर्शन म्हणजे चक्र। तो कवी किशोर पाठक काय सांगत आहे आपल्याला, की आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्याचे सुंदर साकार करताना ते काय सांगत आहे, जी आपली इथली कृषी संस्कृती आहे त्याचं महत्त्व ते आपल्याला सांगत आहे। तो कवि किशोर पाठक जी वह क्या कह रहे हैं कि हमारी जो कृषि संस्कृति है उसका महत्व वे हमें समझा रहे हैं, और वे क्या कह रहे हैं कि यहाँ के जो किसान हैं, म्हणजेच इथले जे शेतकरी आहे तर त्यांच्या कष्टामुळेच फुला मुलातून श्रावण हसत असतो। म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये सारी धरती व तिची जी बाळे आहेत तर ती आनंदित होतात। या श्रावण महिन्यातच कोणता खेळ सुरू असतो? ऊन पावसाचा, की कधी ऊन पडतं तर मधूनच हलक्याशा पावसाच्या सरी येतात। म्हणून मग कवी काय सांगतात की श्रावण महिन्यामध्ये ही जी धरती आहे ही हिरव्या रानांनी, पानांनी, फुलांनी सजलेली असते। शेतकऱ्यांच्या मेहनतीने, कष्टाने इथली माती म्हणजेच इथले शेते, धन धान्य डोलू लागलेली असतात। धरतीचे हे सौंदर्य पाहून सगळेजण आनंदित होतात। चैतन्यमय प्रसन्न वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असते। म्हणजेच काय झालेलं असतं की ज्याप्रमाणे एखादं सुदर्शन चक्र फिरलं की दुःखांचा, अडचणींचा नाश होतो आणि सर्वत्र आनंद पसरतो, त्याचप्रमाणे शेतकरी जणू कष्टाने, चैतन्याने त्याचं जे सुदर्शन चक्र आहे ते फिरवत असतो। या शेतामध्ये ते फिरत असतं आणि त्याच्या मेहनतीने काय होत असतं, हे धान्य रूपी मोत्याचं जे सुदर्शन आपल्याला घडतं, त्याचबरोबर मेहनत करून आपणही या शेतामधून, मातीमधून मोती म्हणजेच धान्य रूपी
अपार धन पिकवूया आणि आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवूया। तो हमें क्या करना है कि यह जो किसान है वह खेत में मेहनत करता है, कष्ट करता है और उसकी ही वजह से जो धन धान्य है, जो अच्छी फसल है वह हम देख पाते हैं। तो हमें भी क्या करना है कि हमें भी मेहनत करनी है और इस मिट्टी से हमें भी जो मोती है, मोती यानी कि यहाँ पे क्या किसे मोती कहा गया है कि जो अनाज है, जो फसल है, तो उसको हमें उगाना है और हमारी जो धरती है उसे सुजलाम सुफलाम बनाना है। या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार। यंत्र मशीन, मंत्र स्तुतियुक्त प्रार्थना, चक्र चाक, उद्योग काम, आभाळ आकाश, उत्क्रांती क्रांती, ललकार जयघोष। तर भारत देशाचे उज्ज्वल भविष्य रेखाटताना कवी किशोर पाठक काय सांगत आहे की आपला जो भारत देश आहे तो कृषी प्रधान देश असला तरी इथे इतर उद्योगधंदेही चालतात। देशातील अनेक जण या यंत्राच्या सहाय्याने काम करून उद्योग चक्रात मग्न आहेत। जसे शेतकरी मजूर शेतात राबून शारीरिक कष्ट करत आहेत, तसेच अनेक कामगार यंत्रावर काम करत आहेत। त्यांच्या श्रमामुळे यंत्र डोलतात, म्हणजेच यंत्र चालतात व प्रगतीची चाके फिरू लागतात। या यंत्रातून येणारा आवाज ऐकून कवीला असे वाटते जणू हा नुसता आवाज नाही तर श्रमशक्तीचे मंत्र चालू आहे। तो हम क्या कहते हैं, हमारा जो भारत देश है वह कृषि प्रधान देश है, जो किसानों का देश है। लेकिन यहाँ खाली जो किसान है वही कष्ट करते हैं, वही मेहनत करते हैं, नहीं। तो यहाँ पे दूसरे अनेक तरह के जो उद्योग है वे यहाँ पे चलते हैं और बहुत से जो मजदूर है वह भी यहाँ पे काम करते हैं। यानी कि खाली किसान नहीं तो और भी जो लोग हैं वह मेहनत करते हैं, वह कष्ट करते हैं और अपने देश का नाम उज्जवल करते हैं। और उनकी ही वजह से कि जैसे किसानों की वजह से जो खेत है वहाँ का जो यंत्र है, वहाँ का जो चक्र है वह चलता है, तो जो उद्योग धंधे है यानी कि जो कारखानदारी है वहाँ पे जो लोग मेहनत करते हैं उनकी वजह से ही अनेक दूसरी तरह के जो चक्र है वह घूमते हैं और उनकी ही वजह से क्या होती है, देश की प्रगति होती है, उन्नति होती है। तो जो कारखाने हैं, तो जो कारखानदारी से जो आवाजें आती है, जो यंत्र की आवाजें आती है, तो कवि कहते हैं कि मानो एक तरह के मंत्रों का उच्चार ही चल रहा है। म्हणजेच मग काय करायचं आहे, आपण साऱ्यांनी या श्रमशक्तीचा मंत्र जपायचा आहे, म्हणजेच कष्ट करायचे आहे व आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावायचा आहे। तो अभी हमें भी क्या करना है, हमें भी मेहनत करनी है
और यह जो उद्योग का चक्र है वह हमेशा घूमते रहने देना है, तो उसके लिए हमें क्या करना होगा? देखो, तो हमें क्या करना होगा उसके लिए? जो हमारी खेती है, यानी की जे आपलं शेत आहे, तर शेतामध्ये नवनवे बदल, नवनव्या सुधारणा करून नवनवीन उद्योग धंद्यांमध्ये, क्षेत्रांमध्ये नव्या संकल्पना आपल्याला आणाव्या लागतील, काहीतरी बदल करावे लागतील. उत्क्रांती म्हणजे काहीतरी क्रांती करावी लागेल, म्हणजे काहीतरी परिवर्तन करून या शेतामध्ये, उद्योग धंद्यांमध्ये आपल्याला बदल करावा लागेल, नवनवीन शोध लावावे लागतील, जेणेकरून काय होणार आहे? आपल्या देशाचं जे नाव आहे ते उज्ज्वल होणार आहे, मोठं होणार आहे आणि आपला जो देश आहे तो प्रगतीपथावर जाणार आहे. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीचीही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. एकी एकजूट, बळकट मजबूत, शक्ती ताकद, नौबत काळ किंवा स्थिती, अवतार यानी की देह धारणा. तर कवी किशोर पाठक काय सांगत आहे? आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य राखण्यासाठी एकजुटीचा मंत्र ते सांगत आहे. एकजुटीचे सामर्थ्य पटवून देताना ते सांगतात, आमच्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे. जरी आमच्या देशामध्ये विविधता आहे, मग आता ही विविधता कशा कशात आहे? तर वेश, भाषा, धर्म, सण, खाणेपिणे अशा अनेक प्रकारच्या ज्या विविधता आहेत त्या असल्या तरी आम्ही जे भारतीय आहोत ते आम्ही एकच आहोत. आमच्यातील एकता जराही कमी झालेली नाही. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहणारे असलो, वेगवेगळी भाषा बोलणारे असलो तरी आम्ही काय आहे? एकजुटीने कार्य करणारे आहोत. त्यामुळे आमचे जे मनगट आहे, म्हणजेच मग हे जे 130 कोटी किंवा 136 कोटी जे भारतवासी आहे त्यांची जी ताकद आहे, त्यांचे जे शक्ती आहे, त्यांची जी एकजूट आहे ती जर त्याच्याने काय होणार आहे? आम्ही आमच्या भारत देशाला शक्तिशाली बनवणार आहोत आणि या एकजुटीनेच कोणत्याही प्रसंगाला आम्ही तोंड देणार आहोत. की जसं आपण आज या कोरोना सारख्या जी परिस्थिती आहे तिला आपण सगळे भारतीय एक होऊन काय करत आहोत? या मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. की आपल्यालाही माहिती आहे की आपण कसे ह्या 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये कसं आपण आपल्या भारतीयांनी आपली एकजूट दाखवली आहे आणि या ज्या परिस्थिती आहे की ही परिस्थिती बदलणार आहे, तिच्यावर आपण मात करणार आहोत, याचीच आपण काय करत आहोत? वाट बघत आहोत. तसंच की कोणताही जो कठीण प्रसंग आला, मग आपल्याला तर माहिती आहे की ह्या वर्षी आपण अनेक प्रसंगांना तोंड दिले, की जसं कोरोना सारखं संकट आहे किंवा मग चीन ने आपल्या भारतीय सीमांवर त्याचं आक्रमण केलं. जे आपण भारतीयांनी काय दाखवलं आहे की आपण भारतीयांनी कोरोना सारख्या संकटावर मात करत आहोत. त्याच्यानंतर जो आपला सीमा प्रश्न आहे, भारत चीन असो, भारत पाकिस्तान असो, त्यावर आपण सगळे एक होऊन काय करत आहोत? त्या संकटांना तोंड देत आहोत आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सगळे भारतीय मिळून प्रयत्न करत आहोत.
म्हणजेच आपण जे भारतीय म्हणजे विविध देश वेश परिधान करणारे असलो तरीही काय आहे आपल्यामध्ये की शत्रूला आपण धाक दाखवू शकतो, नंतर एकीच्या बळानेच काय करू शकतो, या भारत देशाची प्रगती होईल असे कार्य करू, जे शत्रू आमच्या देशावर चाल करून येईल त्यांना धाक बसेल असे आम्ही वागू, सर्वत्र आमची जी शक्ती आहे ती आम्ही दाखवून देऊ. इथे जे जन्माला येणारे बाळ आहेत, मग ते जे बाळ आहे ती कशी असतील, मग तेजस्वी असतील व प्रबळ असतील. देशाचे रक्षण करण्यासाठी नवीन कार्यासाठी घराघरातून जणू एक नवी पिढीच जन्माला येईल आणि आपल्या शक्तीतून आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभा करेल. म्हणजेच इथली जी नवी पिढी आहे, तर इथली जी नवीन पिढी म्हणजे इथले जे बालक आहेत, जे घराघरातून नवीन बाळ जन्माला येणार आहे, तर ती शक्तिशाली सामर्थ्यवान असतील की ज्यांच्या कार्यामुळे देशाचं जे भविष्य आहे ते नेहमी उज्ज्वल होईल असा एक आशावाद कवीने येथे मांडला आहे. तो कवि क्या कह रहा है, कवि आशावादी है और वे कह रहे हैं कि इस हम भारतीय, हमारा जो देश है उसके ऊपर कोई भी संकट आए तो हम सारे भारतवासी एक होकर हमारी जो एकता है वह दिखाएंगे, उससे हम हमारा जो शत्रु है उसको डराएंगे. हम भारतवासी अपनी जो ताकत है वह शत्रु को दिखाएंगे, हमारी जो एकजुट है, हमारी जो एकता है वह हम दिखाएंगे, और यहाँ की जो घर घर से है ऐसे बच्चों का जन्म होगा कि जो उनकी जो शक्ति है उससे हमारे भारत का नाम वे रोशन करेंगे. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. विश्व जग विभव संपदा ऐश्वर्य संपत्ती, लाखदा अनेक वेळा, हस्त हात, शुभंकर हितकारी, भविष्य येणारा जो काळ आहे तो, उज्ज्वल संपन्न अधिकार हक्क. आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. आपली जी संस्कृती आहे ती अति प्राचीन व उच्च आहे. कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा तसेच एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यामुळे साऱ्या जगात आपल्या देशाचे मानाचे स्थान आहे. कवी म्हणतात की आपल्या देशाची ही वैभवशाली संपदा आहे, तर ती आपण मनापासून जपायची आहे, तिचे रक्षण करून तिच्यामध्ये भर घालायची आहे आणि तिला वाढवायचं आहे. तो कवि किशोर पाठक क्या कह रहे हैं, जो हमारा देश है उसे हजारों वर्षों की परंपरा है और यहाँ की जो कृषि संस्कृति है, श्रम प्रतिष्ठा है, उससे हमें क्या करना है, हमारे देश की प्रगति करनी है और जो हमारी संस्कृति है उसका रक्षण करते हुए हमें आगे बढ़ना है. उसके लिए हमें क्या करना होगा, हमारी जो कृषि संस्कृति है, श्रम प्रतिष्ठा है, उनके जो मूल्य है तो उनका हमें
आदर करना होगा, उनको हमें बढ़ाना होगा। इसलिए वे क्या कह रहे हैं की आपल्या देशाच्या या वैभवशाली संपदेला सांभाळणारा शुभंकर कल्याणकारी हात मात्र हवा, अशी इच्छा कवि व्यक्त करतात कि अगर हमें हमारी देश की संस्कृति, देश की परंपरा, इसको अगर हमें बचाना है और उसमें बढ़ाना है, जो हमारी परंपरा है उसको बचाना है और उसमें जो है वह प्रगति करनी है, बढ़ानी है, तो इसके लिए हमें कैसे हाथ चाहिए? शुभंकर यानी कि जो हितकारी है, कि जो देश के हित में हो, ऐसे हाथ चाहिए। यानी कि जो कष्ट करे, मेहनत करे, ऐसे लोग हमें चाहिए कि जो अपनी मेहनत से हमारे देश को प्रगति पथ पर ले जाए और हमारे देश का जो भविष्य है वह उज्जवल हो जाए। ऐसी जो भावना है कवि ने इस कविता से व्यक्त की है। प्रश्न पहिला, खालील शब्द समूहातील संकल्पना स्पष्ट करा। 1. श्रमशक्तीचे मंत्र म्हणजेच श्रमांचे महत्व। 2. हस्त शुभंकर म्हणजे राबणारे हात किंवा पवित्र हात। 3. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार म्हणजेच उत्क्रांतीचा, प्रगतीचा जयघोष करणे। प्रश्न दुसरा, आकृतिबंध पूर्ण करा। उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक। 1. हातांनी डोलणारे यंत्र। 2. श्रमशक्तीचा मंत्र। 3. उद्योगाचे चक्र। 2. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी। 1. एकोपा। 2. श्रमशक्ती। 3. उद्योग। 4. हस्त शुभंकर। प्रश्न तिसरा, काव्य सौंदर्य। खालील काव्य पंक्तींचे रसग्रहण करा। या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। तर या ओळींमध्ये, या प्रश्नामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? ओळींचा जो तुम्हाला समजलेला सरळ अर्थ आहे तो साध्या सोप्या शब्दात तुम्ही लिहिणार आहात। प्रश्न दुसरा, खालील काव्य पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा। पहिलं, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार। या ओळींचा अर्थ बघू। घराघरातून घेत असे तेज नवा अवतार। इथे जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल। देशाचे रक्षण करण्यासाठी, नवीन कार्यासाठी घराघरातून जणू नवी पिढीच जन्म घेईल आणि आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभा करेल। म्हणजेच सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील, असा एक आशावाद कवीने येथे मांडला आहे। शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार। इथले जे शेतकरी आहेत तर यांच्या कष्टाने, बघा, शेतकरी जणू आपल्या कष्टाने चैतन्याचे, आनंदाचे सुदर्शन चक्र फिरवत असतो। त्याच्या मेहनतीमुळे शेतातून धान्यरूपी मोत्याचे सुदर्शन आपल्याला घडते। त्याच्याबरोबर मेहनत करून आपणही या शेतातून मातीमधून मोती म्हणजेच धान्यरूपी अपार धन पिकवूया। आपल्या धरतीला, आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवूया
असेच कवी किशोर पाठक आपल्याला सांगत आहेत. या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात लिहा. कवी किशोर पाठक यांनी स्वप्न करू साकार या कवितेमध्ये देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवले आहे. देशात नव्या पिढीचे आगमन होत आहे. नवे युग चालू आहे, तेव्हा नवीन कल्पना, नवीन उमेद, नवीन आशा आहेत. कवीला देशाच्या मातीतून मोती पिकवायचे आहेत. म्हणजेच काय करायचं आहे, मग भरघोस धान्य पिकवायचं आहे. मातीचा जो कस आहे तो सुधरवायचा आहे. श्रावण सरींनी हसणाऱ्या फुलणाऱ्या फुलांना व मुलांना पाहायचं आहे. श्रमप्रतिष्ठेवर भर देऊन प्रयत्नांची कास धरायची आहे. औद्योगिक चक्र चालले पाहिजे, त्यामुळेच काय होणार आहे, देशाची प्रगती होणार आहे. आणि जर एकोप्याने राहिलो तर काय होणार आहे, एकोप्यानेच देशाची वैभव संपदा केवळ जपायची नाही तर ती वाढवायची आहे. इथली जी नवीन पिढी आहे तर नव्या पिढीला श्रमशक्ती, यंत्र यांचा मंत्र द्यायचा आहे आणि देशासाठी झटणारे हितकर हात, कल्याणकारी हात तयार करायचे आहेत. या देशाचं जे नाव आहे ते उज्ज्वल करून साऱ्या जगामध्ये आपल्या देशाचाच नावलौकिक करायचा आहे. असे जे स्वप्न आहे कवीने या कवितेत पाहिले आहे. हा जो प्रश्न आहे, कवितेतून व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार, हा तुम्ही लिहिणार आहात की तुम्हाला कोठे वाटते की या कवितेमध्ये कुठेतरी एकता आपल्याला दिसून येते. हे जे विचार आहे कवीचे ते तुम्ही लिहिणार आहात.